नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत CTET 2026चे SST म्हणजे सोशल सायन्स आणि सोशल स्टडी पेपर 1 व 2 साठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारे पेडागॉजीचे 30 प्रश्न पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण दररोज आपण CTETचे लेक्चर घेणार आहोत. चला तर आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला. पहला प्रश्न बघा, सोशल साइंस पढ़ने का मुख्य उद्देश्य क्या है? सोशल साइंस पढ़ने का मुख्य उद्देश्य क्या है? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आलोचनात्मक सोच विकसित करणं. म्हणजे तुमची आलोचनात्मक सोच विकसित करणं. आपलं सोशल सायन्समध्ये कसं आपला इतिहास सगळं आपले विचार बदलण्यासाठी, विचार विकसित करण्यासाठी आपण त्याला शिकण्यासाठी महत्त्व देत असतो. सोशल सायन्स शिकण्याला महत्त्व देत असतो. चला पुढचा आपला प्रश्न. दूसरा प्रश्न काय आहे बघा, सोशल सायन्स की शिक्षण प्रक्रिया कैसी होनी चाहिए? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, चाइल्ड सेंटर्ड. कशी सोशल सायन्स शिकवताना तुमची ती शिक्षण प्रक्रिया कशी पाहिजे तर चाइल्ड सेंटर पाहिजे. जर CTETमध्ये असं चाइल्ड सेंटर, विद्यार्थ्यांशी रिलेटेड जर ते पॉझिटिव्हच असतात, तेच ॲन्सर तुमचं असतं फिक्स. म्हणजे तुम्ही कुठलाही पेडागॉजी घ्या, तुमची जर त्या लेवलचं ॲन्सर असेल म्हणजे चाइल्ड सेंटर विद्यार्थ्यावर अवलंबून जर ॲन्सर कुठलंही ॲन्सर असेल तर तेच तुमचं ॲन्सर असू शकतं. म्हणजे चाइल्ड सेंटर ही प्रक्रिया असते आपली शिक्षण प्रणाली. विद्यार्थ्याला समोर ठेवूनच आपण शिकवतो, विद्यार्थ्याला समोर ठेवूनच आपण ॲन्सर द्यायचं असतं CTETमध्ये. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. तिसरा प्रश्न काय, निम्न में से कौन सी विधि सोशल साइंस के लिए सबसे उपयुक्त है? कौन सी? या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा, प्रोजेक्ट मेथड. म्हणजे तुम्हाला आता सोशल सायन्समध्ये सगळे येतं, भूगोल येतं, नागरिकशास्त्र, तुमचं सोशल सायन्समध्ये ऑल सब्जेक्ट येतात, इतिहास येतं, तर ते तुम्हाला प्रोजेक्ट मेथड जास्त तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. कुठली? प्रोजेक्ट मेथड. म्हणजे तुम्हाला विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवायचं आहे. जर तुम्ही नुसतं भाषण दिल्यासारखं इतिहास शिकवायला लागलं तर ते बोरिंग, मुलं पाठीमागं झोपतील. त्यामुळं तुम्हाला सोशल सायन्स शिकवताना असं ॲक्टिवली पार्टिसिपेट करून त्या मुलांना एकत्र घ्यायचं आहे, गोष्ट सांगायची, विविध मनोरंजनात्मक शिकवायचं आहे. तेव्हा तुम्हाला सोशल सायन्स शिकवताना त्या मुलांना आवडणार आहे. प्रोजेक्ट मेथड, विविध चित्र दाखवायची, विविध भेटी द्यायच्या. भूगोल शिकवताना व्हिजिट देऊन तो एखादा चॅप्टर त्याच्याशी रिलेटेड असेल तर तो तसा शिकवायचा तुम्हाला. त्यामुळे प्रोजेक्ट मेथड ही बेस्ट मेथड आहे कशासाठी? सोशल सायन्ससाठी. दुसऱ्या कोणत्याही मेथडचा तुम्ही विचार करायचा नाही, प्रोजेक्ट मेथडच बेस्ट आहे, सोशल सायन्स हे उपयुक्त आहे. चला आपला चौथा प्रश्न बघूया, इतिहास शिक्षण के लिए सबसे प्रभावी साधन कौन सा है? इतिहास शिक्षण के लिए सबसे प्रभावी साधन कौन सा है? काय? स्रोत सामग्री. म्हणजे इतिहास शिकवत असताना स्रोत सामग्री तुमच्याकडे पाहिजे. विविध पिक्चर्स, आता एखाद्या समाजसुधारक होता, ती समाजसुधारक पुढं पाहिजे. त्या लहान मुलांना काय समजणार आहे? तुम्ही समाजसुधारक कुठल्या समाजसुधारक कसला दिसत होता, काय होता, तो पाठीमागं झाले. तुम्ही त्याचं चित्र लिहा किंवा एखादी प्रतिकृती लिहा, त्याच्याशी रिलेटेड काही वस्तू लिहा, तेव्हा त्या दाखवून त्यांना शिकवा, तेव्हा त्यांना जास्त समजणार आहे. स्रोत सामग्री तुमच्याकडे पाहिजे म्हणजे पाहिजेच. इतिहास शिक्षण सबसे प्रभावी साधन कोणचं आहे? स्रोत सामग्री तुमच्याकडे पाहिजे. चला, ज्योग्राफी शिकवतात, ज्योग्राफी टीचिंग की आत्मा क्या कहलाता है? क्या आहे? मानचित्र. या प्रश्नाचं काय उत्तर आहे? मानचित्र. म्हणजे ज्योग्राफी टीचिंग करताना तुम्हाला काय, नकाशा, मॅप हा तुमच्याकडे पाहिजेच, मानचित्र तुमच्याकडे पाहिजेच. हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला नद्या कुठं आहे, त्या पर्वत कुठं आहे, हे जर मुलांना दाखवायचं असेल तर तुमच्याकडे मॅप हा पाहिजेच. म्हणजे ज्योग्राफी टीचिंग की आत्मा काय आहे? मानचित्र. चला 6वा प्रश्न आपण बघूया, सिविक्स पढ़ाने में कौन सी विधि सबसे उपयुक्त है? सिविक्स पढ़ाने में कौन सी? रोल प्ले केला पाहिजे त्या सिविक्सनुसार. असं आता सिविक्समध्ये काय आहे ना, सिविक्स नागरिकशास्त्र तुमचं, सिविक्समध्ये काय त्यांना सगळे लोकशाही सगळं त्यामध्ये येतं, राष्ट्रपती, पंतप्रधान, त्यामध्ये सगळ्याचा रोल प्ले केला पाहिजे. म्हणजे त्याला किती वयापर्यंत हे तुम्ही एखाद्या रोल मॉडेलनुसार त्याला शिकवलं पाहिजे, रोल प्ले केला पाहिजे, तसं त्याला बनवलं पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याला तसं बनवून त्याच्याविषयी त्याला माहिती सांगितली तर ते जास्त अधिक समजेल, प्रभावी उपयुक्त शिक्षण होईल ना. तुम्ही जर नुसतं वाचून सांगितलं, त्यांच्या लक्षात राहणार आहे राष्ट्रपती कोण, पंतप्रधान कोण, त्याचं वय काय, किती वर्षांनी निवडणूक होते आणि किती काय होतं, काय समजणार आहे का? नाही समजणार. त्यामुळं तुम्हाला रोल प्ले केला पाहिजे, तसं तुम्ही त्याला समजून सांगितलं पाहिजे. चला
7वा प्रश्न काय बघा, कंस्ट्रक्टिव्हिज्म सिद्धांत किस पर आधारित है? कशावर आधारित आहे? कंस्ट्रक्टिव्ह बच्चों के अनुभववर आधारित आहे कंस्ट्रक्टिव्हिज्म. बघा 8वां प्रश्न, SST में रटन प्रणाली क्यों गलत मानी जाती है? क्योंकि छात्रों को निष्क्रिय बनाती है. रटन प्रणाली म्हणजे रटना शब्द आला म्हणजे CET तुमचं कधीच आन्सर होऊ शकत नाही. रटना कुठल्याही पेडागॉजीमध्ये रटना असेल तर तिथं रटना किंवा पाठांतर हे शब्द असले आले ना, तिथं अजिबात ते आन्सर तुम्ही द्यायचं नाही. ते कधीच पॉझिटिव्ह होऊ शकत नाही. निगेटिव्ह आन्सर, निगेटिव्ह वर्ड ते लक्षात काढून टाकायचे. जेवढे पॉझिटिव्ह वाटते ते आन्सर पटकन तुम्ही देऊन टाकायचं. चला पुढचा प्रश्न बघूया. इंक्वायरी मेथड में शिक्षक की भूमिका क्या होती है? इंक्वायरी मेथड में शिक्षक क्या करता है? मार्गदर्शक करता है. चला पुढचा प्रश्न 7वां बघा. सोशल साइंस का पाठ जीवन में से जुड़ा क्यों होना चाहिए? सोशल साइंस का पाठ जीवन से जुड़ा क्यों होना चाहिए? क्योंकि क्या होता है, रुचि बढ़ाने के लिए सोशल सायन्स का पाठ जीवन से जुड़ा होना चाहिए. आपल्या जीवनाशी आपण एखादे चरित्र सांगितलं, जीवनाशी चरित्र, त्याच्या सोशल सायन्सचा पाठ त्याच्याशी रिलेटेड एखाद्याचं आपण स्टार्टिंग करताना डायरेक्ट चालतो त्याच्याशी रिलेटेड आधी माहिती देतो. तशी तुम्ही माहिती दिली तर रुची, मग त्यात आनंद वाढेल, शिकण्यास इंटरेस्ट येईल. असं जर तुम्ही एखादी गोष्ट सांगून जर त्या पाठाला सुरुवात केली तर त्याच्यात जास्त रुची वाढेल ना. बघा 11वां, किसी लोकतांत्रिक मूल्य विकसित होत आहे? किसी लोकतांत्रिक मूल्य विकसित होत आहे तर डिस्कशन केलं तर तुम्हाला अनेक माहिती मिळणार आहे ना. डिस्कशन थ्रू आपल्याला अनेक मूल्य विकसित होतात. डिस्कशन थ्रू आपलं विचारक्षमता वाढते, आपण थिंकिंग पॉवर जास्त करतो. त्यामुळे डिस्कशन हे खूप महत्त्वाचं आहे. बघा आपला 12वां प्रश्न काय, इतिहास को कहानी के रूप में पढ़ाने से क्या लाभ है? कहानी के रूप में क्या लाभ में क्या होता है? याद रखना आसान हो जाता है. कहानी के रूप में पढ़ाने से याद रखना आसान हो जाता है. चलो पुढचा प्रश्न बघा. 13वां प्रश्न आपला बघा, SST में मूल्यांकन कैसा होना चाहिए? कैसा होना चाहिए? सतत और व्यापक होना चाहिए. सतत म्हणजे तुम्ही परीक्षा घेता, मध्ये मध्ये प्रश्न विचारता, सतत त्याचं मूल्यांकन झालं पाहिजे. समेटिव्ह आणि फॉर्मेटिव्ह असं तुमचे 2 प्रकारचे आहे. एक तर आपण परीक्षा 2 टप्प्यात परीक्षा, युनिट टेस्ट घेऊन किंवा आपलं वार्षिक परीक्षा, अशा परीक्षा घेऊन ते मूल्यांकन करतो. आणि जर शिकवत पाठ घेत जर तुम्ही एखादा प्रश्न त्या मुलांना विचार करायला लावला तर ते झालं तुमचं सतत आणि व्यापक मूल्यांकन. चला पुढचा 14वा प्रश्न काय, फील्ड विजिट का संबंध किस विषय से है? फील्ड विजिट कशामध्ये येतं? जॉग्राफीमध्ये तू फील्ड विजिट केली, एखाद्या ह्याच्याविषयी तुम्हाला पठार दाखवायचं असेल तर तुम्ही तिथं पठारावर जाऊन तिथं तर त्याची माहिती सांगितली तर ती जास्त प्रभावी ठरेल ना. ते फील्ड विजिट कशामध्ये येतं? जॉग्राफीमध्ये येतं. चला 15वा प्रश्न आपला कुठला आहे बघा, सोशल सायन्स शिक्षक को कैसा होना चाहिए? सोशल सायन्स शिक्षक को कैसा होना है? निष्पक्ष होना चाहिए. निष्पक्ष कैसा होना है? निष्पक्ष होना चाहिए. म्हणजे असं फ्री आणि कसं होणं पाहिजे? फ्री, कठोर होणं चाहिए का? नाही होणं चाहिए. म्हणजे कठोर नाही पाहिजे तो शिक्षक, किंवा असं मुलांच्या मनात भीती निर्माण करणारा नाही पाहिजे. निष्पक्ष असे मुलांमध्ये आपलं जर मिळून मिसळून शिकवलं तर त्यांना अधिक प्रभावी वाटेल किंवा त्यांना ते विषय शिकायला गंमत वाटेल, असं तुम्ही राहिलं पाहिजे. चला 16वा प्रश्न बघा, टेक्स्टबुक की भूमिका क्या होती है? क्या होतं? टेक्स्टबुक आपल्याला काय भूमिका होते तर मार्गदर्शन साधन, एकमात्र मार्गदर्शक साधन आहे. ते आपल्याला मार्गदर्शन करतं. आपल्याला एखादी गोष्ट शिकायची तर ते पुस्तकात थ्रू आपण मार्गदर्शन घेऊन आपण शिकत असतो. म्हणून त्याचं काय भूमिका काय असते? मार्गदर्शक साधन असतं, दुसरं काही नाही. लोकतांत्रिक कक्षा का अर्थ क्या है? विचारों की स्वतंत्रता. लोकतांत्रिक कक्षा म्हणजे काय तर त्या मुलांना तिथं फ्री शिक्षण, स्वतंत्र असतं, विचार करायला स्वतंत्र, ती त्यांचे प्रश्न मांडू शकतात किंवा ते फ्रीली तिथं बोलू शकतात. म्हणून त्याला विचारून का स्वतंत्र असतं. लोकतांत्रिक कक्षा म्हणजेच काय, तिथं फ्री असं तुम्ही असं तिथं शिक्षक तिथं महत्त्वाचं आहे असं काय नाही, तिथं विद्यार्थी महत्त्वाचा असतो. लोकतांत्रिक कक्षामध्ये काय तो विद्यार्थी महत्त्वाचा असतो. छात्र चुपचाप बसतात का? नाही बसत. तिथं स्वतंत्र, त्यांना किती पण तुम्ही काही पण बडबडा, ते तिथं महत्त्वाचं असतं. लोकतांत्रिक कक्षामध्ये
विचारांचं स्वातंत्र्य, त्या मुलांना फ्री, त्यांना विचार करायला लावलायला, त्यांना बोलायला शिकवलं जातं किंवा त्यांना प्राधान्य तिथं जास्त दिलं जातं. विद्यार्थी महत्त्वाचा असतो, शिक्षक नाही. चला 18वा प्रश्न बघा. SST में सबसे प्रभावी मूल्यांकन कौन सा है? SST में सबसे प्रभावी मूल्यांकन कौन सा है? प्रोजेक्ट वर्क. प्रश्नाचं काय? प्रोजेक्ट वर्क. चला 19वा प्रश्न बघूया. ज्योग्राफी में स्थानीय उदाहरण क्यों जरूरी है? समझ विकसित करने के लिए क्या है? स्थानीय उदाहरण जरूरी है. सिविक्स पढ़ाने का मुख्य उद्देश्य क्या होईल? काय? अच्छे नागरिक बनना. लर्निंग बाय डुईंग किससे संबंधित है? लर्निंग बाय डुईंग रचनावादाशी संबंधित लर्निंग बाय डुईंग हे तुम्ही लक्षात ठेवायचे. याच्यावर एकतरी प्रश्न, रचनावादावर एकतरी प्रश्न येतोच. सोशल साइंस का पाठ कैसा होना चाहिए? रोचक और सार्थक होना चाहिए. बघा पुढचा आपला 23वा प्रश्न काय आहे? छात्रों में सोचने की क्षमता बढ़ाने के लिए क्या ओपन एंडेड क्वेश्चन दिले पाहिजे? ओपन एंड म्हणजे त्यांना विचार करायला लावणारे प्रश्न दिले पाहिजे तिथे. छात्रों में सोचने की क्षमता बढ़ाने के लिए क्या करना पाहिजे? ओपन एंडेड क्वेश्चन म्हणजे त्याच्यावर विचार करायला लावणारे प्रश्न दिले पाहिजे त्यांना. चला 24वा प्रश्न आपण बघूया. इत्या शिक्षण में टाइमलाइन का उपयोग क्या है? टाइमलाइन क्या क्रम समझने के लिए. टाइमलाइन का क्रम समझने के लिए. चलो 25वां प्रश्न बघा. SST में सबसे ज़्यादा पूछने जाने वाले प्रश्न कौन से? पेडागॉजी आधारित. कैसे होते हैं? पेडागॉजी आधारित. SST में जास्त प्रश्न कशावर असतात? तर पेडागॉजीवर आधारित असतात. 26वां प्रश्न काय? शिक्षक को चर्चा क्यों करनी चाहिए? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लोकतांत्रिक मूल्य विकसित करने के लिए. 27वां प्रश्न बघा. सोशल साइंस में परियोजना कार्य क्यों? अनुभव देने के लिए. 28वां प्रश्न बघा. SST टीचर का सबसे महत्वपूर्ण कार्य क्या है? मार्गदर्शन करना. मार्गदर्शन. कंस्ट्रक्टिविस्ट क्लासरूम में छात्र कैसे होते? सक्रिय रहते हैं. कंस्ट्रक्टिविस्ट क्लासरूम में सक्रिय रहते हैं. बघा CTET में SST पेडागॉजी प्रश्नों का स्तर कैसा होता है? अवधारणात्मक होता है. अवधारणात्मक होता है. अशा प्रकारे आज आपण SSTचे म्हणजे सोशल सायन्स आणि सोशल स्टडीजचे आपण 30 प्रश्न पेडागॉजीचे बघितलेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला